हाय गाईज, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. अच्छा हाय गाईज नवीन ब्लॉग मध्ये नवीन मुलाचं स्वागत आहे. आपला सचिन दा. हा. तर आता आम्ही चाललेत गावाला. अचानक भयानक प्लॅन झाला. आता आम्ही मालाडला आहेत. विदा दादा आणि हा सचिन दा आपला यो 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 भेटला. क्या हेड बघा रे चिपा के अरे नाही आमच्याकडे व्हिडिओ बनवू नको. बाहेर तोंडात शिवाय निघतात बापा. काय होतंय अरे मेरी बीवी घर पे नहीं लगी मेरे को. कुठे खरंच येऊ होता. हा बोला येते असं. मी थांबलोय पेट्रोल पंप वरती पेट्रोल भरायला. हा पेट्रोल भरू आम्ही. आपण कुठे पोहोचले दादा? हा भारी गेले. लाइटिंगच्या वरती कसं वाटतं? लाईट पडल्यावर मस्त दिसत. कुठे पोहोचलो दादा आपण? आता कुठे बसलो? आता नेरळला आपण. इथे पेट्रोल पंप भरायचं आणि पुढे पेट्रोल घ्यायचं. इथे पेट्रोल पंप भरू आम्ही आणि पुढे पेट्रोल पंप घेऊ. बाय डाल दे ना पेट्रोल. कोणाची गाडी बंद होती? अरे ते तर मेकॅनिकने काय दिमाग लावले. गाडी धक्का मारत आणण्यापेक्षा त्याने काय केले टाकीच काढले आणि घेऊन आले. बरं याच्यात टाकी आणले पाणी पेट्रोल भरायला. डायरेक्ट आता इथून फिट करणं चालू. धक्का कोण मारणार? बोल लावलं इकडे. सचिन दाय कॅच बघ कॅच. आता आलो आम्ही गाडीमध्ये. आम्ही नाही म्हणजे मी एकटाच आलो आहे. आणि सचिन दा अविदा वगैरे बाहेर गेलेत. मुंबईची ट्रॅफिक म्हणजे भाई सलूट आहे मुंबईच्या ट्रॅफिकला एक नंबर. आम्ही 4:30 वाजता माळवरून निघालो. 4:30 वाजता माळवरून निघालो. आता इकडे उमरोलीला पोहोचायला आम्हाला 7:30 वाजले. म्हणजे तुम्हीच विचार करा किती टाईम गेला ते. आता भाई आमचं वसई विरार ठीक आहे याच्यापेक्षा असं वाटतं मला. तर वसई विरारमध्ये एवढी ट्रॅफिक नाही पण इकडे जाम ट्रॅफिक आहे. हायवे रस्ते आहेत चांगले पण ट्रॅफिक जाम आहे या साईडला. चालेल बाकी राहा तुम्ही कंटिन्यू आमच्या प्रवास बघा. आता मी फर्स्ट टाईम निघालो असं फॅमिलीसोबत. नाही तर मी फॅमिलीसोबत असं बाहेर जात नाही कधी भावाबिवांसोबत. तर राहा तुम्ही कंटिन्यू बघा. परत थांबलोय हवा भरायला गाडीमध्ये. फुकून फुकून एक एक गोष्टी चालल्या गाडी. मागच्या याच्यामध्ये पेट्रोल भरलं तिकडे जाम मागे पेट्रोल भरलं आणि आता इकडे हवा भरतोय. इकडे आता आम्ही हवा भरली आणि इकडे थांबलोय. इथे खाऊ गल्ली समोर. आम्ही कोकणला गेले होते ना अमिताच्या गाडी दापोलीला तेव्हा पण आम्ही इकडे थांबले होते आणि इकडे खायला गेले होते. मॅगी वगैरे राईस वगैरे तिकडेच आम्ही खाल्लं. आणि आता इथे गाडी लावली तेव्हा मला आठवलं की आम्ही इकडे थांबलो होतो पहिला. पण इकडे आम्ही गाडी लावली होती आणि इकडे मागच्या हॉटेलमध्ये खायला गेलो होतो. तेव्हा हे इकडे काम नव्हतं चालू. हे इकडे पण नव्हतं चालू. हे आता काम चालू झालंय. आम्ही स्वतः चणे खाऊन दिवस काढतोय. यामध्ये खाऊ आहे. यामध्ये आंबा आहे. कैरी 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 सो यम्मी. आता खात्यानं काय वाटत नाही. थोड्या वेळ दात आंबले का नाही मग माहिती पडेल काय सीन आहे तो. उद्या आपण एक काम करू. मॉर्निंगला याच्या इकडे वरती जाऊ. मस्त सेटअप लावू. गाण्याकडे नाश्ता करू वर जाऊ आपण. हा नाश्ता करू वरती जाऊन जेवण वगैरे बनवून आपणच खाऊन मग निघू आरामात गावातनं फेरफटका मारल्यावर. हा बाकी आताचा सीन काय आता बघ अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे. आता तिथे जाण्यात गेला देवावर गुलाल टाकला संपला विषय. काहीतरी नाश्ता बिष्टा 25. आता आम्ही आतमध्ये बोगद्यामध्ये जातोय. तयार आहे तेवढी आमची गाडी आहे. काय बघा लोगों को स्कीम क्यों बता रहे हैं अपन इतने नहीं बीच में से क्यों आए कैसे आए या गैप मधून आले आम्ही. या
आम्हाला हेवी ड्रायव्हर. हा आमचा ड्रायव्हर वन साईड. सातारमध्ये गाडी लावली इकडे थांबले तिकडे चाय प्यायला. झोप येत होती सगळ्यांना तर इकडे थांबलो. आता चाय वगैरे घेऊ, पिऊ वगैरे चाय वगैरे आणि थोडं नाश्ता वगैरे करून पण निघू. तर वाजलेत 1 वाजलेत. हायवेच्या बाजूलाच गाडी लावली आणि हा हायवे आहे. तर चाय घेतला आम्ही. म्हणजे माणसाला असली कसली भूक लागते की तो थंड वड्यांना सुद्धा खातो. काय माहिती भुकेचं काय मला कळत नाही बाबा. बुक कोणाला आलेली म्हणजे त्याला हात लावून बघितलं सुद्धा की थंड तरी खायला घेतले. काय बोलायचं. दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे. आता पोचलोय सकाळी 3 वाजता. जाणं आहे देवीच्या मंदिराच्या इकडे. दाखवतो तुम्हाला. चला इकडून चालू होते एंट्री. तिकडे गाड्या वगैरे आहेत बघा. गाड्या वगैरे आहेत असं. गारे डोंगराची हवा खूप आतमध्ये दादा. नाही 2 मिनिटं दुकानं बंद ना आपण. दुकान बंद झालं तेव्हा आम्ही पोहोचलोय. पोचलंही महत्वाचं. बरोबर. तमाशा चालू आहे तिकडे. काय करतेस काय? कशाबद्दल करते? काय घातलं? तू घालवल्यास काय काढलो काय पोहे? काय घाल? माझ्या नवऱ्यानं मला गळ्यात घातलंच नाही बघ. म्हणजे तुझ्या नवऱ्याला झाले दर्शन वगैरे. आता आम्ही जातोय घरी. काहीतरी झालं बघ. काय अयो शेव घेतले, प्रसाद घेतलाय. भूक लागले म्हणून प्रसाद घेतला खायला. मी पोचलो घरामध्ये. हे बघा मी तर हे सगळं झाल्यानंतर झालं. कारण मी पहिला आलो होतो तेव्हा हे काहीच नव्हतं. हा काय नाही. आलो आम्ही आतमध्ये. तुम्हाला जर रात्रीची भूक लागली तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. भात आणि चटणी. आता मला भूक लागली. रात्रीचे वाजले 5. तर आता आम्ही भात तयार करतोय. भात बनतोय आणि आता चटणी भात आम्ही खाणार.